अफाट निसर्ग सौंदर्य लाभलेल्या अकोले विधानसभा मतदारसंघाचा आढावा आपण आज घेणार आहोत। आतापर्यंत झालेल्या 14 विधानसभा निवडणुकीत फक्त 2 अपवाद वगळता या मतदारसंघावर काँग्रेस किंवा राष्ट्रवादी काँग्रेसनेच वरचष्मा ठेवला आहे। 1957 साली संयुक्त राष्ट्र समितीचे नारायण नवाळी आणि 1967 मध्ये कम्युनिस्ट पक्षाचे बी.के. देशमुख हे आमदार होते। विशेष म्हणजे तब्बल 7 वेळा ज्येष्ठ नेते मधुकरराव पिचड यांनी या मतदारसंघाचे नेतृत्व केले आहे। त्यात 4 वेळा काँग्रेसकडून तर 3 वेळा राष्ट्रवादीकडून ते आमदार होते। लोकसंख्येमुळे हा मतदारसंघ अनुसूचित जमातीसाठी राखीव आहे। गेल्या वेळी भाजपकडून राष्ट्रवादीत आलेल्या डॉक्टर किरण लहामटे यांनी पिचडांची 40 वर्षाची एकहाती सत्ता उलथून टाकत इथे विजय मिळवला। पाहूयात यावेळी येथे काय स्थिती आहे। नमस्कार, मी गायत्री आणि आपण पाहत आहात नगरी पंच, नगरी राजकारणाचं निर्भीड आणि सडेतोड विश्लेषण। अकोल्याच्या राजकारणात गेल्या वेळी बरीच उलथापालथ झाली। पिचड कुटुंब राष्ट्रवादीची वाट सोडून भाजपमध्ये गेले आणि त्यांच्या विरोधात लढायचे म्हणून भाजपमध्ये असलेले डॉक्टर किरण लहामटे हे राष्ट्रवादीत आले। गेल्या 40 वर्षापासून पिचडांची येथे एकहाती सत्ता, कारखाना, सोसायट्या, ग्रामपंचायती यावरही त्यांचेच वर्चस्व। त्यामुळे लहामटे यांना निवडणूक सोपी नव्हती। मात्र तरीही वारं फिरलं आणि सुमारे 58,000च्या मताधिक्याने लहामटेंनी विद्यमान आमदार वैभव पिचड यांचा पराभव केला। अकोला तालुका मधुकरराव पिचड यांचा बालेकिल्ला होता। राष्ट्रवादी त्यांनी प्रदेशाध्यक्ष, आदिवासी विकास मंत्रीपदही भूषवलं होतं। मात्र 2019ला पिचडांनी शरद पवारांची साथ सोडली आणि पराभवाची चव चाखायला मिळाली। आमदारकीनंतर राजूर ग्रामपंचायतही पिचडांना पराभवाचा सामना करावा लागला। त्यानंतरही पराभवाने हॅट्रिक केली। संस्थापक अध्यक्ष असलेल्या अगस्ती कारखान्यावरची 28 वर्षापासूनची सत्ता ही पिचडांना गमवावी लागली। गेल्या 4-5 वर्षापासून पिचड अगदीच बॅकफुटवर गेले। पवारांची साथ सोडल्यावर काय होते हे पिचडांना समजल्याच्या चर्चा सुरू झाल्या। मात्र या पराभवाची अनेक कारणे होती। आमदारकी असतानाही कारखान्याचे अध्यक्षपद, तालुका दूध संघाचे अध्यक्षपद, तालुका शिक्षण संस्थेचे विश्वस्त पद त्यांनी स्वतः कुटुंबातच ठेवले। पिचड कुटुंबातील सत्तेच्या केंद्रीकरणाविरुद्ध लोकांच्या मनात नाराजीची भावना होती। अकोल्याची राजकीय समीकरणे बदलली आणि पिचडांची राजकीय पकड ढिली होत गेली। सर्वात महत्त्वाचे म्हणजे विखेंचे ऐकून पिचड भाजपमध्ये आले खरे, मात्र त्यामुळे सख्खे शेजारी असणारे काँग्रेसचे बाळासाहेब थोरात नाराज झाले। यापूर्वीच्या सर्वच निवडणुकीत थोरातांनी पिचडांना मदत केली होती। मात्र विखेंची साथ घेणे थोरातांना रुचले नाही। सध्या पिचड पिता पुत्रांच्या राजकीय भवितव्याचा प्रश्न निर्माण झाला आहे। आता पाहू यंदा काय होऊ शकते। विद्यमान आमदार डॉक्टर लहामटे हे अजितदादा गटात आहेत, तर दुसरीकडे भाजपकडून पुन्हा वैभव पिचडच उभे राहण्याच्या तयारीत आहेत। अजितदादा गट सत्तेत आहे, त्यामुळे महायुतीच्या जागा वाटपात ही जागा कोणाला मिळते यावर सगळी गणिते अवलंबून असतील। अजितदादा आग्रही राहिले तर पिचडांना अपक्ष लढावे लागेल। मात्र पिचडांचे पक्षातील वजन पाहता ही जागा भाजप आपल्याकडे घेण्याची शक्यता जास्त वाटते। आपले राजकीय अस्तित्व कायम ठेवण्यासाठी पिचडांना कोणत्याही पक्षाकडून किंवा थेट अपक्ष लढावेच लागेल। लहामटे ही लढणारच। ही जागा भाजपने आपल्याकडे घेतली तर लहामटे काय निर्णय घेतात हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे। दुसरीकडे सुनीता भांगरे यांनीही विधानसभेसाठी तयारी केली आहे। पिचडांनी शरद पवारांना दिलेला धोका जसा अकोलेकरांना रुचला नाही, तसेच राष्ट्रवादीतील फुटीनंतर लहामटेंनी अजितदादांना दिलेली साथही काहींना आवडली नाही। सुनीता भांगरे या सध्या शरद पवार गटात आहेत, त्यामुळे त्यांनाही पक्षाकडून संधी मिळण्याची शक्यता जास्त आहे। शरद पवारांना मानणारा मोठा गट या तालुक्यात सक्रिय आहे। महाविकास आघाडी व महायुतीच्या जागा वाटपानंतर या मतदारसंघात खिचडी होणार हे मात्र नक्की। कारण परंपरागत वैरी असलेले पिचड व लहामटे हे सध्या सत्ताधारी गटात आहेत। शिवाय दोघांनाही निवडणूक लढवायचीच आहे। लहामटे, पिचड, भांगरे यांच्याखेरीज ठाकरे गटाचे कट्टर शिवसैनिक मधुकर तळपाडे हेही यावेळी पुन्हा निवडणूक रिंगणात उतरतील। ठाकरे गटाचे तळपाडे व शरद पवार गटाच्या सुनीता भांगरे हे 2 दिग्गज यावेळी तयारीत आहेत। महायुतीच्या जागा वाटपात ही जागा कोणाला मिळते यावरून भांगरे व तळपाडे यांच्यापैकी एकाला अपक्ष लढावे लागेल। जशी स्थिती महायुतीत लहामटे पिचडांची आहे, तशी स्थिती महाविकास आघाडीत भांगरे तळपाडे यांच्यात आहे। तुर्तास अकोले तालुक्यातील या 4ही प्रमुख उमेदवारांनी प्रचारांचा धडाका सुरू केला आहे। येत्या काही दिवसात चित्रही स्पष्ट होईल। खरी रंगत निवडणुकीपूर्वी येईल।
विखे थोरात जातीने अकोल्यात लक्ष घालतील. अजितदादा व शरद पवारांसारखे दिग्गज नेतेही तालुक्यात सभांचा धडाका लावतील. ही निवडणूक यावेळी जास्त रंगतदार होईल हे मात्र नक्की. हा विषय तुम्हाला कसा वाटला किंवा अकोल्यात अजून कोण उमेदवारी करू शकतो हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. तसेच व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून लाईक करायला विसरू नका.